भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्याला जो बोर्ड दिसत आहे ते गोंदवले बुद्रुक विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीचा आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वाखाली श्री तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक विकास सेवा सोसायटीचे पॅनल आहे आणि आपल्या मानदेश भूषण सोबत आहे ते पॅनल प्रमुख आहेत. त्याचबरोबर या पॅनलमधून जे उमेदवारी म्हणून निवडणूक लढवणार आहेत ते उमेदवार पण आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत. खरं तर या पॅनल संदर्भात भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करत आहे हे पॅनल. तर काय भूमिका आहे या निवडणुकीच्या संदर्भात, या संदर्भात आज आपण यांच्याशी बोलणार आहोत. तर पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. जयप्रकाश शिवाजी कट्टे पाटील, गोंदवले गावचा सरपंच. गोंदवले गावामध्ये आता एक सांगा, ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून तुम्ही काम करत आहात आणि जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वाखाली पॅनल आपलं आता निवडणुकीच्या मैदानात उतरलेलं आहे. काय सांगताल या निमित्तानं? भाऊनी गोंदवलेसाठी बरेच विकासाची कामं दिलेली आहेत आणि देतो असे शब्दही दिलेले आहेत. तर त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही तीर्थक्षेत्र ग्रामविकास पॅनलचे भाऊंच्या माध्यमातून तो पॅनल उमेदवारी लढवत आहे. नेतृत्वाने सर्व पॅनल निवडणूक लढवत आहे. धन्यवाद. नमस्कार, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. सूरज पाटील. सोसायटीचे तुम्ही माझे चेअरमन. काय सांगाल, सोसायटीचं कामकाज कशा पद्धतीने चालू आहे आतापर्यंत? सोसायटीचं कामकाज चालूच राहतं. पीक कर्ज असेल, दीर्घ मुदत कर्ज असेल, मध्य मुदत कर्ज असेल, होतच राहतं. परंतु मागल्या 10 वर्षात आमची बॉडी तिथं कार्यालयीन होती. त्यावेळेला स्वतःच्या मालकीची जागा घेऊन स्वतःच्या इमारत बांधली गेली. आता इथून पुढं आमच्या सोसायटीच्या माध्यमातून असा माणूस आहे की शेतकऱ्यांना उपयोगी असं खताचं दुकान वगैरे, औषधं, बियाणं आमचं माणूस आहे चालू करायचं. औषध पंप वगैरे किंवा ड्रोन वगैरे हे डोक्यात आहे आमच्या. आता पुढे जर आमचा पॅनल लागला तर आम्ही हे पूर्ण करणार आहे. तुमची भूमिका आहे की आम्ही वेगवेगळ्या शेतकऱ्यांना देणार, ड्रोन जेवढ्या सुविधा देता येतील तेवढे देण्याचा प्रयत्न करणार. वेगळ्या सुविधा देणार. हो हो. त्यासाठी आमच्या पॅनलला भरघोस मताने निवडून द्यावं ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. आणि दुसरा एक विषय असा राहील, म्हणजे सोसायटी सोडून वेगळा मुद्दा आहे हा. सर्वांगीण गावासाठी गावाला पिण्याच्या पाण्याचा आणि खर्चाच्या पाण्याचा आता तुटवडा भासत आहे. तर त्या दृष्टिकोनातून भाऊंना आम्ही बोललोय. आम्ही 1-2 महिन्यात तो विषय मार्गी लावणार आहे पाण्याचा. म्हणजे हा सोसायटी बघून तुमच्याकडे मुद्दा आहे. सोसायटी सोडून हा गावासाठी जे गरजेची बाब आहे ती आम्ही हातात घेतलेली आहे. ती भाऊंनी आम्हाला शब्द दिला आहे, ती आम्ही पुरी करणार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. श्रीकृष्ण कट्टे, गोंदवले. बरं, खरं तर आता सर्वांनाच माहीत आहे किंवा सांगितलेलं आहे तुमचं काम आज कशा पद्धतीनं आहे, आपल्या गोंदवल्यात पण कशा पद्धतीने ते काम करत आहेत हे सांगितलेलं आहे. अजून काय सांगताल या निवडणुकीच्या निमित्तानं? गोंदवले बुद्रुक विकास सोसायटी 1953 स्थापन केल्यापासून या संस्थेचा कामकाज अतिशय चांगल्या प्रकारे काम चालू आहे. अनेक मान्यवरांनी या अगोदर या संस्थेत काम केलेलं आहे. काही नवीन तरुण चेहऱ्यांना यावेळी संधी देण्यात प्रयत्न केलेले आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या माध्यमातून हा पॅनल उभा केलेला आहे आणि त्यांच्या विचाराने यावेळी सगळ्यात तरुण आणि सगळ्यात तरफदार उमेदवार उभे दिलेले आहेत. सगळ्या उमेदवारांचे सगळ्यात चेहरे प्रसिद्ध आहेत, गावात सगळ्यांच्या ओळखीचे आहेत. हे चेहरे गावासाठी निश्चित काय ते चांगलं करतील. ते नुसते उमेदवार म्हणून नाहीत, तर गावाच्या विकास सोसायटी सोडून इतरही सामाजिक कामात हे लोक योगदान देणारी, समाजासाठी झटणारे अशा लोकांना उमेदवारी दिलेले आहे. हे सोसायटीचं तर निश्चितच काम करतील. सोसायटीबरोबर गोंदवलीच्या अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी ही सर्व टीम कायम अग्रेसर राहतील किंवा राहील अशा गावासाठी धडपडणाऱ्या लोकांना मी उमेदवारी दिलेली आहे. उमेदवार पण तुम्ही असं वेगवेगळ्या आणि यावेळेस राज्याने जे विकास कर्जमाफी दिलेले आहे यात बहुतांश लोकांची कर्जमाफीची यादी आलेली आहे. काही लोकांचे प्रलंबित आहेत. त्याचपैकी जे लोकांचे कर्ज भरलेले आहेत या लोकांना 50,000चं प्रोत्साहन योजना त्या ती 50,000चं योजना देण्याचं काम चालू आहे. त्यासाठी सोसायटीने किंवा माझ्या सगळ्या सदस्यांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेले आहेत
राहिलेले जे अपूर्ण काम आहे ते नवीन उमेदवार आहेत तरुण निवडून जाणारे हे गावातल्या राहिलेल्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम करतील. त्यात कुणाला पण वंचित राहणार नाही याची जबाबदारी हे सर्व 13 उमेदवार घेतील. या 13 उमेदवार तुमचं शरद पाटील. बरं, तुम्ही निवडीच्या मैदानात उतरलेला आहात, काय सांगताल मतदारांनी या निमित्तानं? हे मतदाराला सांगणार की तुमचं कुठलंही काम सोसायटीच्या माध्यमातून असेल ते आम्ही पूर्ण करू. कुठल्याही कामात आम्ही कुचराई करणार नाही. अगोदर पण सोसायटीला संचालक म्हणून काम केलेलं आहे. मी पाठीमाग संचालक होतो त्यावेळेला आम्ही एक मोठे ही बांधलेलं आहे, इमारत झालेली आहे. इमारत एक बांधलेली आहे, गोडवान म्हणून बांधलेलं आहे. ती त्यानं विविध कामं तुमच्या विविध कामं केलेली आहेत, झालेले आहेत आता. झालेली आहेत. धन्यवाद. तुमचं नाव सांगा. माझं नाव नेताजी कट्टे. बरं, एक सांगा, खरं तर भाऊंचं काम तुम्ही जवळून बघितलेलं आहे, काय सांगताल कामाबद्दल? भाऊंचं काम आहे सर्वसामान्य जनतेला आणि आता सर्वसामान्य गोंधवल्यातली जे उमेदवार आहेत ज्याला कधी उमेदवारी न दिलेली आहे त्या उमेदवार आज सगळे भाजपनं कंड धरलेले आहेत. सगळे एक कामाचे आहेत, जबाबदारीचे आहेत, सगळ्यांनी विचारात घेऊन जाणारे आहेत. मन मोठं करून सगळ्यांनी शेतकऱ्यांनी त्या पॅनलला सहकार्य केलं पाहिजे, कारण मत हे प्रत्येकाचं आहे, त्यामुळे ते दिलंच पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाचा हात लागला तरच ते विकासाचं काम होणार आहे. म्हणजे अजून काय सांगताल? भाऊंचं काम तर तुम्ही बघितलं, तुम्ही भाऊंचं उमेदवाराबद्दल सांगितलं की उमेदवार आमचे सर्वात मिसळणारे आहेत, सर्वांना मिसळून. आता काम शेतकऱ्यांसाठी करत आहे. भाऊने असं काम केलंय की जे बंधारे बांधले त्यामुळे पाणी थांबले. शेती असेल तर पाणी पाहिजे, शेतीला पाणी जोड आहे, तर शेतीला आता भाऊंनी जे बंधारे बांधले ते पाण्यानं फुल आहेत. आता ऊस आहेत, तेव्हा ऊस दिवाळीला मिळत नव्हता लावायला, आता ऊस ट्रॅक्टरनं जायला सकाळी वेळ मिळतोय, म्हणजे मिळत नाही, कारण की एवढा ऊस झालाय. जे भाऊनी काम केलंय ते पूर्ण तळागाळापासून केलेलं आहे आणि भाऊचे जेवढं तुम्ही मागचाल तेवढं भाऊ भरभरून देते. फक्त तुम्ही विकासाच्या प्रवाहात निघाला तर अजून स्पीड मिळेल. अजून आता सर्व काम झाले. आता सोसायटीची मोठी इमारत झाली, भाऊनी उद्घाटन केलं, पूर्ण केलं आणि क्लिअर आता झाले. आता दुसरे काय असतील आणखी गोडवान करायचे असतील किंवा शेतीचे अवजारे किंवा शेतीची औषधं हे सगळे मिळण्याचं आपण एकदा डोक्यात घेतलंय की अजून एक शॉप मोठं करून कृषीचं जे आहे शेतकऱ्यांची लागलेल्या वस्तू आहेत ते तिथे एका शाखेत मिळाव्यात असं आमच्या डोक्यात आहे. म्हणजे हे सगळं शेतकऱ्यांना आपल्या विकास सोसायटीच्या माध्यमातून मिळालं मिळालं पाहिजे. असं तुमचं नियोजन आहे. धन्यवाद. नाव सांगा तुमचं पहिलं. मी राजेंद्र शिवाजी कट्टे तुम्ही उमेदवार आहात, उमेदवारी करताय, काय विचार आहे? उमेदवार आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीमार्फत आम्हाला मतदार सभासदांनी वाघमोडेवाडी गोंदवले सभासदांनी फक्त आम्हाला एक संधी प्राप्त करून द्यावी, म्हणजे सेवा करण्याची संधी प्राप्त करून द्यावी ही नम्र आवाहन करतो. धन्यवाद. नाव सांगा तुमचं. नमस्कार, मी राजेंद्र बाबासाहेब कट्टे. बरं, आता सांगा, एक सांगा, तुम्ही पण उमेदवार आहात. या राजाभाऊनी सर्वांना आव्हान केलेलं आहे की आम्हाला सर्वांना निवडून द्या. आता तुम्ही एक सांगा की आपल्या निवडणुकीच्या मैदानात कोणकोणते उमेदवार निवडणुकीसाठी मैदानात आहेत? गोंदवले नितीन बापूराव कट्टे, राजेंद्र बाबासाहेब कट्टे, राजेंद्र शिवाजी नवले, मोहन राजाराम पाटील, शरद नारायण पडतरे, रेवणनाथ बापूराव मडके, विकास रामचंद्र लोखंडे, विलास रामचंद्र कट्टे, छबुताई गुलाब कट्टे, तेजस्विनी सुखदेव काटकर, सदाशिव महादेव सुळे, दत्ता हरिबा रणपेशे, सिद्धार्थ बापूराव हे सर्व 13 उमेदवार आम्ही श्री तीर्थक्षेत्र सहकार करारमधून उभे राहिले असून चिन्ह कुठलं आहे तुमचं? आमचं कब्बशी हे चिन्ह असून या कब्बशीच्या चिन्हावर मतदान करून चिन्हावर प्रचंड बहुमताने मतदान करून प्रचंड बहुमताने विजय करा. धन्यवाद. नमस्कार, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. नमस्कार, मी तुळशीराम कात्रे. खरं तर तुम्ही जवळून भाऊंचं काम बघितलेलं आहे, काय सांगताल या निमित्तानं? आम्ही भाऊंच्या बरोबर 20 वर्षापासून प्रामाणिकपणे काम करतोय. गोंदवल्यासारख्या गावात भाऊने भरघोस असा निधी दिलेला आहे. वाड्या वस्त्यांना रस्ते दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा गोंदवले ते शिवरी रोड हा पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीटचा केलेला आहे. त्यानंतर कचरेवाडीला शाळेचं मोठं बांधकाम दिलेलं आहे. कॉन्क्रीटचे रस्ते दिलेले आहेत. सगळ्या वाड्या वस्त्यावर लहान मुलांना येण्यासाठी वाट नव्हते त्या सगळे रस्ते भाऊंनी दिलेले आहेत. आणि विकास सेवा सोसायटी गोंदवली बुद्रुक 2026 इलेक्शन आता लागलेलं आहे, तरी आमचे 13 सदस्य आहेत जयकुमार गोरे भाऊंच्या पार्टीचे. त्यांना भरघोस मताने असं कपशी या चिन्हावर बटन दाबून निवडून द्यावं हीच माझी अपेक्षा आहे.
आणि आम्हाला जनता ते सक्सेस करतील अशी आमची खात्री आहे आणि 100% आम्ही विजयी होऊ आणि भावना आम्ही हात बळकट करू अशी आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर पुन्हा काय सांगताल, तुमच्याकडे आलोय प्रश्न विचारण्यासाठी. अजून काय वाटतं की भाऊंचं अजून काम हातून हवं किंवा आमदार गोरेने या भागात पाण्याचा प्रश्न सोडवणे बऱ्याचशा अंशी पाणी प्रश्न सुटलेला आहे. काही या भागातला पाणी प्रश्न अवशेष शिल्लक राहिलेला आहे, तो सोडवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. या पाणी प्रश्न सोडवण्याचा शेतीतला दुसरा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना असलेल्या आर्थिक सुबत्ता दिली, त्यासाठी आर्थिक भांडवल उभं राहण्यासाठी शेतकऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे विकास सोसायटी त्यांच्या विचाराची जास्त काळाची गरज आहे आणि ती संस्थेत सर्व शेतकऱ्यांच्या सुविधा मिळाव्या, शेतकऱ्यांना आर्थिक कर्ज पुरवठा व्हावा यासाठी आमदार गोरे यांच्या विचाराची विकास सोसायटी असणं काळाची गरज आहे. आमदार गोरेंनी विकास सोसायटी करण्या पाठीमागे असं येतोय की शेतीला लागणारे सगळे पाणंद रस्ते गावातले बहुतांश दिलेले आहेत. राहिलेले काही पाणंद रस्ते आहेत येणाऱ्या काळात आम्ही ते पूर्ण गावात करणार आहोत. गावातले शेतीतले पाण्याचे प्रश्न सोडवायचं काम चालू आहे, शेतीचे रस्ते सोडवायचं काम चालू आहे. तर अनेक आघाडी आमदार गोरेंच्या माध्यमातून गावाच्या विकासाची कामं चालू आहेत. आम्ही गावातल्या सर्व मतदारांना एक आव्हान करतो की आपण आमदार गोरे यांच्या विचाराच्या पॅनलला तरुण उमेदवारांना एकदा बहुमताने कबश या चिन्हाला मतदान करून आपण यांना आशीर्वाद द्यावा असे आपल्याला मी आव्हान करतो. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली श्री तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक विकास पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहे. खरं तर पॅनल प्रमुख त्याचबरोबर गावचे सरपंच आहेत जे के बापू, त्याचबरोबर उमेदवारांनी आणि मतदारांनी सुद्धा का जयकुमार गोरे भाऊ यांना मतदान द्यायचं ही भूमिका मांडलेली आहे. मानदेश भूषणशी बोलताना सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.